नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण सोपा उपाय बघणार आहोत फ्रोझन शोल्डरसाठी. काही उपाय मी तुम्हाला सांगते की ते तुम्ही घरच्या घरी करू शकतात आणि आयुर्वेदामध्ये त्याच्यावर काही उपचार सांगितले आहेत का, तर नक्कीच सांगितले आहेत. अवबाहुक या नावाने आयुर्वेदामध्ये ग्रंथामध्ये ह्या आजाराचं वर्णन आढळतं की ज्याच्यामध्ये हा जो आज खांदा जो आहे तो जखडला जातो. म्हणजे खांदा जखडणे म्हणजे काय की ह्या ज्या क्रिया असतात आपल्या, म्हणजे रोटेटर कफ ज्याला म्हणतात की पूर्ण फिरवता येतो आपल्याला हात व्यवस्थित, किंवा वर नेता येतो, मागे नेता येतो, तर ह्या सगळ्या मुवमेंट्स रेस्ट्रिक्ट होतात, पेनफुल होतात. म्हणजे इथे हात लावायला लावला तरी इथे कळ लागते, मागे हात न्यायला लावला तरी पेशंटला कळ लागते. कारण तिथे जी काही शोल्डर जॉईंटची जी काही रचना आहे, संरचना आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये बऱ्याच साऱ्या तिथे मसल्स आहेत, टेंडन्स आहेत, लिगामेंट्स आहेत आणि बर्सा नावाचा एक प्रकार असतो, किंवा ज्याला आपण कॅप्सूल म्हणतो तो एक प्रकार असतो. तो रचनांमध्ये तिथे सूज तयार होते, म्हणजे इन्फ्लमेशन होतं आणि मग तिथे स्टिफनेस येतो आणि त्याला फ्रोझन शोल्डर असं एक नाव दिले की त्या नावातच आपल्याला कळते की तो जो शोल्डर आहे तो जणू काही त्याला गोठवला गेलेला आहे असा त्याचं स्वरूप तयार होतं. म्हणून तो अतिशय वेदनादायक असतो आणि बऱ्याच वेळा इंजेक्शन्स घेऊन येतात स्टेरॉइडचे, किंवा त्या गोळ्या पेनकिलर कायम खावे लागतात, पण तरीही वेदना काही कमी होत नाही, तेवढ्यापुरत्या कमी होतात, पुन्हा तो आजार तसाच राहतो. तर ह्यासाठी सुंदर उपचार आयुर्वेदात सांगितले आहेत. तुम्ही घरच्या घरी जे करू शकता ते मी इथे सांगते आणि आयुर्वेदाने अजून काही गायडन्स दिलं आहे का ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा ना ह्या फ्रोझन शोल्डरसाठी मोहरी जी असते, मोहरी वाटायची आणि ती गोमूत्रातून जर वाटली तर अतिशय उत्तम. गोमूत्रातून वाटून तिचा जर लेप तुम्ही त्या खांद्याच्या जागी 1 तास ठेवला, जेवढ्या वेळ तुम्हाला ठेवता येईल, कारण गोमूत्र उष्ण असतं, त्यामुळे त्याची रिॲक्शन नको यायला. तुम्ही उपाय सांगितला, आम्ही केला, मग रिॲक्शन आली, तसं नाही. तिथे जर जखम नाही आहे, काही तुम्हाला दुसरा त्वचेचा काही तिथं आजार नाही आहे, आणि मग अशी जर स्किन जर तिथे प्लेन असेल तर तुम्ही हा उपाय करा. तर स्किन तिथे त्वचेचा काही आजार असेल, इसप झाला असेल, खरू झालेली असेल, आणि मग तुम्ही त्यावर हे लावाल तर ते तिथे जळजळ होणार आणि ते वाढणार, मग आम्हाला जखम झाली असं होईल. तर सामान्यपणे तिथे काही नाही आहे, ती स्किन प्लेन आहे हे कन्सिडर करून मी हा उपाय सांगते आहे. कारण बऱ्याच वेळा मी उपाय सांगितले त्याचे साईड इफेक्ट झाले की मग नंतर तुम्ही सांगितलं ना आम्हाला साईड इफेक्ट झाले, पण त्याच्या मागे तुम्ही त्या कंडिशनला सूट होतात का? लेप लावायला लावलाय, मग तिथे तुम्हाला ऑलरेडी जखम असेल, स्किनचा काही डिसीज असेल, तर तुम्ही त्यावर लेप लावला पाहिजे का? तर अर्थात नाही. तर हा जो लेप आहे तो तुम्ही 1 तास ठेवू शकतात आणि त्यानंतर त्या खांद्याला शेकणे. दुसरं म्हणजे की त्याची काही एक्सरसाइज येतात, पुश, प्रेस आणि लिफ्ट, हे लक्षात ठेवा. PPL, पुश म्हणजे ढकलणे. तर आता समजा हा टेबल आहे, तर उभं राहायचं. मी आता बसून दाखवतीये, पण हे तुम्हाला उभं राहून करायचं आहे. तर समजा टेबल असेल, एखादा फिक्स टेबल घ्या किंवा फिक्स एखादं फर्निचर घ्या की जे ढकललं जाणार नाही जोर लावला तरी पण. तर त्याला पहिल्यांदा पुश करायचं, म्हणजे उभं राहायचं आणि पुश करायचं त्या हाताने ज्या हाताला तुम्हाला शोल्डर जॉईंट अफेक्टेड आहे. दोन्हीचा केला तरी चालेल. तर पुश, नंतर प्रेस, त्याला जोरात प्रेस करायचं की जणू काय आपण त्या टेबलला खाली दाबतो आहोत असं त्याला प्रेस करायचं, आणि लिफ्ट करायचं म्हणजे खालून त्या टेबलच्या खाली हात घालायचा आणि त्याला लिफ्ट करायचं. तर ही PPL ही 3 गोष्टी तुम्ही क्रिया लक्षात ठेवायच्या. फिक्स टेबल, फिक्स फर्निचरच्या जवळ तुम्हाला करायचं आहे. तर पहिल्यांदा पुश करणं म्हणजे ढकलण्याची क्रिया करणं, प्रेस करणं म्हणजे दाबणं, आणि लिफ्ट करणं म्हणजे उचलण्याची क्रिया करणं. तर हे जर तुम्ही केलं तर इथल्या मसल्सला तो प्रॉपर व्यायाम मिळतो. तर हा व्यायाम फ्रोझन शोल्डरच्या लोकांनी हळूहळू करायला सुरुवात करा. हा लेप मी सांगितला. त्यानंतर अजूनही काही आपल्याला ॲडव्हान्स लेप देता येतात, ज्याला मी सुजेचा लेप म्हणतो, तो मी देते सगळ्यांना ह्याच्यासाठी. त्याच्यात आंबे, हळद वगैरे आणि अजून काही वनस्पती आपण टाकल्यात, काळा बोळ वगैरे. तर ह्याच्यानी तिथली सूज लवकर कमी येते. दुसरं, त्याला वातग्न तेलाने मालिश करणं, कारण जिथे पण स्टिफनेस आलेला आहे त्याला तुम्ही मऊ कसं करणार? म्हणजे असं म्हटलं जातं की चामडं किंवा लाकूड सुद्धा जर तुम्ही तेलात बुडवून ठेवलं तर ते मऊ होतं. तर मग हा तर मनुष्य देह आहे, तर
त्याला सॉफ्ट करण्यासाठी तेलाशिवाय सुंदर कुठली गोष्ट नाही, म्हणून औषधी तेल आपण ह्याच्यामध्ये वातग्न तेल देतो. आणि तिसरं म्हणजे की विद्धाग्नी कर्म. आयुर्वेदामध्ये जसं पंचकर्म सांगितले तसे काही उपकर्म पण सांगितले आहेत. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या अगदी काही मिनिटांच्या 10-15 मिनिटांच्या काही प्रोसिजर्स असतात. त्या प्रोसिजरमध्ये सुद्धा अग्निकर्म, विद्धकर्म अशा ज्या प्रोसिजर आहेत त्याच्याने सुद्धा इतका सुंदर रिलीफ देता येतो की इतकं इन्स्टंट पेन मॅनेजमेंट हे आयुर्वेदामध्ये आहे ह्याचं बऱ्याच जणांना माहितीच नाही आहे. फक्त त्याची विधी असते प्रॉपर, की ते पॉईंट्स असतात, तर ते व्यवस्थित घेऊन जर त्याप्रमाणे विद्धाग्नी कर्म केलं तर त्वरित रिझल्ट देता येतो. म्हणजे मी पेशंट्सना विद्ध किंवा अग्निकर्म करते आणि त्यानंतर त्यांना सांगते की आता सांगा की तुम्हाला किती रिलीफ झालेलं आहे. तर विदिन 5 मिनिट्स, विदिन 10 मिनिट्स त्यांचं ते दुखणं 70% कमी झालेलं असतं. इतका तो शोल्डर जॉईंट आहे तो रिलीफ होतो. इतक्या पॉवरफुल टेक्निक आयुर्वेदामध्ये आहेत. फक्त त्या वापरायच्या कुठे, वापरायच्या कशा हे परफेक्ट माहिती असणं गरजेचं आहे आणि तिथेच हे केलं गेलं पाहिजे, तरच त्याचे रिझल्ट आपल्याला दिसतात. तसंच ह्या फ्रोझन शोल्डर बरोबर साठी मी अंशशूलहर चूर्ण किंवा अंशशूलहर काढा हे पण आम्ही देतो. तर जेव्हा तुम्हाला फ्रोझन शोल्डर, विशेषतः ज्या लोकांमध्ये सारखे ढेकर येत असतात, ज्याला ऊर्ध्ववात असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे, किंवा सारख्या गॅसेस किंवा ब्लोटिंग होणं ही जी सारखी समस्या असते आणि कुठेही दाबलं, म्हणजे इथे नुसतं त्यांना दाबलं ना तरी त्यांना इथून ढेकर सुरू होतात. म्हणजे शरीरावर कुठेही दाबलं, इथे दाबलं तरी सुद्धा त्यांना ऑटोमॅटिक त्यांना ढेकरा येणं सुरू होतो. कोरडा जो वात असतो तो वरती कोरड्या ढेकर यायला सुरुवात होतात. तर अशांमध्ये आपण हे चूर्ण अतिशय गुणकारी ठरतं आणि ज्या वेदना आहेत त्या त्वरित नष्ट होतात. तर इतकं ते पॉवरफुल काम करतं. आता हे मोहरीचा जो लेप आहे ना त्याचा विषय निघाला म्हणून मी सांगते की काही कंडिशन्स असतात की ज्याला फुफ्फुसावरण शोथ म्हणतात, म्हणजे सूज येणे फुफ्फुसांच्या आवरणाला, याला प्लुरायटिस म्हणतात किंवा ब्रॉन्कायटिस म्हणतात, की श्वासनलिका असते तिला सूज येते. आणि ही कंडिशन आपल्याला मोस्टली अस्थमाचे पेशंट्स म्हणजे दम्याचे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये दिसते. तर त्यांना जो दमाचा जो त्रास आहे, ती सूज आहे, तो दमा कशामुळे येतो तर ती आतमध्ये सूज येते, ते वॅसोकन्स्ट्रिक्शन ज्याला म्हणतात ती कार्य होतं. ते डायलेटेशन घडवून आणण्यासाठी, म्हणजे ते हवेचा जो मार्ग आहे तो मोकळा करण्यासाठी म्हणून मग तुम्हाला पंप वगैरे घ्यावा लागतात आणि मग तो तिथली सूज कमी येते आणि मग श्वास घ्यायला तुम्हाला सहजता होते, सुलभता होते. आणि दम्यामध्ये तोच प्रॉब्लेम असतो की ती सूज आल्यामुळे श्वास घेता येत नाही आणि म्हणून दम लागतो, म्हणून त्याला दमा म्हणतात. तर अशा पेशंट्समध्ये हाच मोहरीचा लेप वाटून जर तुम्ही त्या फुफ्फुसांच्या जागी म्हणजे त्या छातीवर जर तुम्ही लावला, 1 तास जर तुम्ही तो ठेवला तरी खूप फायदा होतो. दुसरं, मेंदूच्या आवरणाची जी सूज असते ज्याला मेनिंजायटिस असं म्हणतात, त्यामध्ये सुद्धा हा उपयोगी ठरतो. आणि स्त्री बीजांच्या ग्रंथीला सूज येणे, की ज्याला PCOD असं आजकाल म्हणतात, की ज्या स्त्री बीज जे असतात ते तयार होऊन ते फुटणं ही जी प्रक्रिया असते ही ह्याच्यामध्ये घडत नाही आणि म्हणून मग पाळी येत नाही किंवा इरेग्युलर येते किंवा इन्फर्टिलिटी आपल्याला आढळते की दिवसच राहत नाही, कारण बीजच नीट बाहेर पडत नाही तयार होऊन. तर ह्या सगळ्यामध्ये सुद्धा जर मोहरीचा हा जो लेप मी सांगितलाय की मोहरी वाटून पाण्यामध्ये वाटा, तो जर लेप त्या बीजग्रंथी जिथे असतात म्हणजे ओटीपोटाच्या ठिकाणी जर तो केला तर अतिशय उत्तम फायदा होतो. 1 तास ठेवायचा. अशीच शास्त्रशुद्ध आणि छोटे छोटे सोपे उपाय घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.